मतपेढीत म्हणजे ड्रेनेज सिस्टीम पाहिजे, पिण्याचं शुद्ध पाणी पाहिजे। या ठिकाणी कचऱ्याची मोठी समस्या आहे। कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रकल्प गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। नगर विकास विभागाचा मंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो, या कचऱ्याच्या प्रकल्पाचा मार्ग या ठिकाणी एकनाथ शिंदे काढल्याशिवाय राहणार नाही आणि हा कायमचा प्रश्न सोडवू आपण। वरती लटकलेल्या वायरी पाहत होतो, आणि पाहता पाहता आमची चर्चा झाली की पावसाळ्यामध्ये या वायरी पडतात, वीज जाते, बत्ती गुल होते आणि हे सगळ्या वायरी या तारा ज्या आहेत अंडरग्राऊंड झाल्या पाहिजे, अशा प्रकारची देखील या भागातली परिस्थिती आहे आणि मागणी आहे। ती देखील या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आपण करू। शेवटी जनता जनार्दनाला जे पाहिजे ते देण्याचं काम आपल्याला करायचं आहे। या ठिकाणी काय पाहिजे आपल्याला? मूलभूत सोयी सुविधा, पिण्याचं शुद्ध पाणी, चांगले रस्ते, दिवाबत्ती, उद्यान, मुलांना खेळायला मैदान, स्टेडियम, या सगळ्या गोष्टी आपण जर दिल्या तर मला वाटतं या लोकांचं सगळ्यांचं जीवन सुसह्य होईल। अमरावती महापालिकेला देखील आपण मागच्या वाढदिवसाला नमो गार्डनसाठी 1 कोटी रुपये आपण दिले आणि या ठिकाणी गार्डनसाठी देखील आपल्याला आणखी पैसे देण्याची तरतूद करता येईल। आणि म्हणून लाडक्या बहिणी माझ्या आहेत, या लाडक्या बहिणीने विधानसभेत चमत्कार दाखवलेला आहे। मी मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहिणी योजना आम्ही सुरू केली। का सुरू केली? या तुमच्या भावाने देखील गरिबी पाहिली आहे। एका शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला, माझ्या आईची तगमग पाहिली आहे, माझ्या आईची काटकसर पाहिली आहे, माझ्या पत्नीची पण काटकसर पाहिली। महिना कसा चालवायचा हे त्यांच्या समोर असलेला प्रश्न पाहिला आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर मी ठरवलं की माझ्या लाडक्या बहिणींना, मातांना सरकारच्या माध्यमातून काही ना काही अशी योजना करायची आणि त्यातूनच माझी लाडकी बहीण योजना हिचा जन्म झाला आणि ती योजना सुरू झाली। आणि म्हणून काही लोक योजना बंद पाडा कोर्टात गेले, खोडा घातला, त्याच्यामध्ये आडवे पडले, पण खोडा घालणाऱ्यांना माझ्या लाडक्या बहिणीने चांगला जोडा दाखवला आणि घरी बसवून दिलं। आणि थोडकी नाही तर 232 आमदार निवडून आले महायुतीचे आणि तुमच्या आपल्या बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेचे कमी जागा लढवून आपण 60 आमदार निवडून आले, हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने। आणि म्हणून कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही, हा शब्द आहे तुमच्या भावाचा।